नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थंड असं खावंसं वाटतं दुपारच्या टायमाला सगळ्यांनाच। तर रोज एकच वस्तू किंवा तेच पण बनवून खायला नको वाटतं, तर काहीतरी वेगळं असं थंड खाण्यास यावं असं सगळ्यांना वाटतं। तर आज आपण बनवणार आहोत बाजारसारखी लस्सी। ती घरच्या घरी कशी बनेल याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मागे मी कोल्ड कॉफीची रेसिपी सांगितली होती, आज लस्सीची रेसिपी सांगते। अगदी मलाई मारून जशी बाजारात असते ना तशीच आज इथं लस्सी बनवणार आहोत आपण। माझं दही चिल्ड आहे, म्हणजे फ्रीज मधलं आहे, त्यामुळे मी आईस क्यूब मीडियम प्रमाणात घेतलेले आहेत। तुम्हाला आणखीन हवे असतील तर तुम्ही आणखीन यूज करू शकता। इथं माझं दही आहे जे की मी घरी लावलेलं होतं। तुमच्याकडे जर घरी लावलेलं नसेल तर तुम्ही बाजारातून पण घेऊन येऊ शकता। हे माझं दही आहे 1 ते 1.5 वाटी। तर इथं दही घेतलेलं आहे, त्यात मी आधीच आईस क्यूब टाकलेले आहेत। तुम्हाला जर थंडपणा कमी हवा असेल आणि जास्त थंड नको असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी सुद्धा यूज करू शकता। आता तुम्हाला जितका गोडवा हवाय त्याप्रमाणे तुम्ही ही पिठी साखर यूज करू शकता। म्हणजे मुलं पिणार आहेत म्हणून मी थोडंसं साखर जास्त यूज करते। म्हणजे 1.5 वाटी दही आहे, अर्धा ते पाऊण वाटी मी पिठी साखर टाकलेली आहे। हे आता मिक्सरच्या जार मध्ये पण तुम्ही म्हणजे करू शकला असता, पण मिक्सरच्या जार मध्ये काय होतं की बाबा जे थिकनेसपणा असतो लस्सीचा तो थिकनेसपणा राहत नाही, जशी बाजारात येते तशी आपल्याला भेटत नाही। त्यामुळं मी हे लस्सी रवीनी फेटा किंवा हे जे फेटायचं आहे त्याच्याने पण फेटला तरी चालेल। रवीनी फेटल्याने काय होतं की जो म्हणजे दाणेदारपणा असतो लस्सीमध्ये, बाजारच्या लस्सीमध्ये, तो दाणेदारपणा आपल्याला घरच्या लस्सीमध्ये भेटून जातो। जास्त वेळ काय फेटायचं नाही, 1 मिनिट लागतो, जास्त पण वेळ लागत नाही। तर याला छान असं फेटून घेते आणि आता आपण सर्व करूया। मस्त आपलं छान असं थिकनेस पण आलेला आहे। आम्हाला थोडंसं थिक लागते लस्सी, त्यामुळे मी थिकच घेते। कोणाला जर पातळ हवी असेल तर पातळ पण यूज करू शकता, म्हणजे पाणी वाढवा किंवा आईस क्यूब वाढवा। पण बऱ्याच ठिकाणी लस्सी ही थिकच भेटते, त्यामुळे मी थोडीशी थिक ठेवते। तर आता याला मी सर्व करून घेते। छान अशी थिक झालेली आहे, अगदी दाणेदारपणा आलेला आहे, जे मलाई मार्के म्हणतात ना लस्सी, तशी लस्सी ही आपल्या घरी तयार झालेली आहे। तर आता याला गार्निशिंग साठी थोडंसं मी पिस्ता आणि काजू बदाम टाकते वरती। तर दिल्ली साईडला वगैरे काय करतात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पण करतात, पण खास आम्ही इकडे जास्त पिलेलं आहोत, त्यामुळं जी दही असतं त्या दह्यावरती जी साय येते थिक एकदम गाढी ती टाकतात, किंवा क्रीम टाकतात, किंवा दुधावरची साय जरी तुम्ही टाकलात एकदम गाढी असलेली, जी आपण साय साठवतो ती फेटून थोडीशी टाकलात तरी चालेल। तर माझ्याकडे फ्रेश साय आहे दुधावरची, ती मी इथे यूज करते। यावरती आता थोडंसं आपण काजू बदाम टाकूया। तर आता इथं मी थोडंसं काजू बदाम आणि पिस्ता यूज केलेला आहे याच्यावरती। असेल तुमच्याकडे तर गुलकंद घाला, माझ्याकडे आहे, मी गुलकंद पण टाकते यात। एकदम फ्रेश गुलकंद आहे, मी गुलकंद पण यूज करते यात। तुमच्याकडे असेल तर यूज करा, नसेल तर असं सुद्धा खूप छान लागतं गुलकंद। तर करून पहा, खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी ही लस्सी लागते। गरम गरम उन्हाळ्यात थंड थंडगार असं हे आपलं मस्त मलाई मार्के लस्सी तयार झालेली आहे।
करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.